नमस्कार. वेगवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त गव्हाच्या पिठापासून तिखट मिठाच्या पुऱ्या कशा करायच्या ते बघत आहे. खूप सोपी रेसिपी आहे. प्रवासामध्ये तुम्ही जात असाल तर मग हे पुऱ्या 7 ते 8 दिवस टिकतात, अजिबात खराब होत नाही. मस्त बघा, टुमटुमीत फुगलेले आहे, बाहेरून कुरकुरीत, आतून छान अशा खुसखुशीत होत्या. खाण्यासाठी परफेक्ट आहे. मुलांना सहलीमध्ये सुद्धा तुम्ही ह्या पुऱ्या पॅक करून देऊ शकता. तर आषाढ लागला की तळणीच्या पदार्थाला सुरुवात झालीच पाहिजे. तुमच्यासुद्धा पुऱ्या छान अशा टम्म फुगतील, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. स्टेप बाय स्टेप कृती आहे. साहित्याचं प्रमाण अचूक आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, अजिबात कुठे स्किप करून बघू नका. तरच मग तुमच्या पुऱ्या छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील आणि 8 दिवस टिकायला मदत होईल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. खूप सोपी रेसिपी आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, जास्तीत जास्त लोकांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. चला तर मग मस्त अशा खमंग कुरकुरीत प्रवासासाठी गव्हाच्या पिठापासून तिखट मिठाच्या पुऱ्या लगेच करायला सुरुवात करूया. तर आपल्याला तिखट मिठाच्या पुऱ्या करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, 2 चमचे पांढरे तीळ घेतले, 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, त्या अशा मी फोडून घेतल्या. चवीनुसार मीठ लागेल. त्यासोबत इथे माझ्याकडे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आहे. पुऱ्या छान अशा खुसखुशीत व्हाव्या यासाठी मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, किंवा मग तुम्ही या जागी अर्धी वाटी बेसन पीठ किंवा मग तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल. तर बघा, या वाटीने 2 वाट्या मोजून गव्हाचं पीठ आहे आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, हे प्रमाण लक्षात ठेवायचं. आणि त्यासोबत आपल्याला कडकडीत तिथं मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला वाटण करायचं आहे. तर बघा, वाटण्यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं. यामध्ये जिरे, ओवा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि लसूण पाकळ्या, याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर बघा, आता इथं गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ एकजीव करून घ्यायचं. हे छान असं मिक्स करून घेऊया. गव्हाच्या पिठापासूनच छान अशा तिखट मिठाच्या पुऱ्या करत आहे. तर यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि जे आपण हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला तो यामध्ये घालायचा. आता यामध्ये पांढरे तीळ घालायचे 2 चमचे आहे. खूप सारी बारीक चिरलेली अशी कोथिंबीर आहे आणि कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं. हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आधी चमच्याने असं मिसळून घ्यायचं. आता बघा, सगळं साहित्य एकजीव करून घेतलं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर कणिक मळून घ्यायची. आता बघा, इथे मी कणिक छान अशी मळून घेतली आहे. जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त सैलसुद्धा नाही, अशी मध्यम प्रमाणे हे कणिक मळून घ्यायचे आहे. ह्यावर एक मी झाकण ठेवते आणि फक्त 5 मिनिटासाठी कणिक भिजायला ठेवायची आहे. आता बघा, इथे कणिक मस्त अशी सैलसर झाली आहे. आता इथं मी एक असा पोळपाट घेतला, खाली रुमाल आथरला आहे जेणेकरून तो सटकणार नाही. आता कणिक ही हलकीशी मळून घेते. याचे 2 ते 3 असे पोषण करून घ्यायचे. हे बघा, याची मी अशी उंडे करून घेते. बघा, 3 भागामध्ये याचे असे उंडे करून घ्यायचे. आता हे 2 उंडे या परातमध्ये ठेवून देऊ आणि हा उंडा घेऊ. आता आपल्याला पीठ न लावता असंच हे लाटून घ्यायचं आहे. सहज लाटल्या जाते बघा, पीठ वगैरे लावायची अजिबात गरज नाही. छान याची अशी पोळी लाटून घ्यायची आहे. बघा, इथे मी छान अशी पोळी लाटून घेतली. जास्त अशी पातळ लाटायची नाही, हलकीशी किंचित जाड आहे, तुम्ही बघू शकता. छान याला हलकंसं थोडं जाड ठेवलं. आता आपली वेळेची बचत व्हावी म्हणून मी अशी वाटी घेतली आणि याने अशा पुऱ्या कट करून घेते. हे बघा, या पद्धतीने अशा, किंवा मग तुम्ही छोट्या छोट्या पोळ्यासुद्धा लाटून घेऊ शकता, पण असं जास्त सोयीचं पडतं म्हणून मी हे असंच करून घेते. हे बघा, हे असं सहज निघते. हे बघा, असं काढून घ्यायचं हे साईडनं. बघा, मस्त अशा ह्या पुऱ्या झाल्या. हलक्याशा जाड ठेवायच्या म्हणजे खाताना छान लागतात. आता अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. आता इथे पुऱ्या तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल व्यवस्थित असं तापवून घ्यायचं आणि त्याचसोबत बघा, इथं मी सगळ्या पोळ्या लाटून घेतल्या आहे. आता इथे तेल व्यवस्थित असं गरम झालं. बघा, इथे तेलामध्ये अशा पोळ्या सोडून घ्यायच्या आहे. प्रत्येकी मी यामध्ये 2च पोळ्या तळून घेते.
तुम्ही बघू शकता पुरी यामध्ये घातली की छान अशी फुगते। एक बाजू छान अशी तळून घ्यायची आणि मग पलटी करायची। बघा छान फुगली। आता याला पलटी करून घेऊया। क्या बात आहे, मस्त अशी टम्म फुगलेली आहेत या पुऱ्या। तुम्ही बघू शकता छान खरपूस रंगावर होईपर्यंत तळून घ्यायच्या। बघा मस्त अशी ही खरपूस तळल्या गेली तर लगेच तेल नितळून काढायचं। ही पुरी लगेच एका परातमध्ये काढून घेऊया। हे बघा ही सुद्धा फुगलेली आहे। तुम्हाला मी आणखी तळून दाखवते। गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। बघा पुरी यामध्ये अशी घातली की मस्त फुलायला सुरुवात होते। तुम्ही बघू शकता थोडं यामध्ये असं वरनं तेल उडवायचं म्हणजे लगेच ते फुलते। बघा क्या बात आहे, मस्त अशी फुललेली आहे। दुसरी सुद्धा पुरी बघू शकता तुम्ही, व्यवस्थित अशी फुलली आहे। फक्त मी इथं जे साहित्य वापरलं ते साहित्य तुम्ही घ्या, म्हणजे छान अशा तुमच्यासुद्धा पुऱ्या खुसखुशीत आणि मस्त अशा कुरकुरीत होतील। बघा मस्त ही पुरी फुगलेली आहे। आता याचप्रमाणे सगळ्या पुऱ्या तळून घेऊया। तर बघा इथं मस्त आपल्या इथे बघा मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आहे। तुम्हाला दाखवण्यासाठी एवढ्या पुऱ्या मी काढल्या आहे। आणखी एक अशीच परात भरून पुऱ्या झाल्या आहे। बघा मस्त खुसखुशीत या पुऱ्या होतात आणि बघा एक पुरी छान अशी काटोकाट फुगलेली आहे, मस्त अशी कुरकुरीत झाली आहे। आषाढी एकादशी निमित्त आपण मस्त या गव्हाच्या पिठापासून तिखट मिठाच्या पुऱ्या केल्या आहे। चवीला खूप छान लागतात आणि 7 ते 8 दिवस छान आरामात टिकतात। तुम्ही ह्या पुऱ्या प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता, अजिबात खराब होत नाही। 7 ते 8 दिवस टिकतात, छान खमंग आणि कुरकुरीत होतात। चव्याची खूप छान लागते। किंवा मग मुलांना सहलीसाठी सुद्धा ह्या पुऱ्या तुम्ही करून देऊ शकता। होत नाही, मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत होतात। बघा मस्त काटोकाट फुगलेली पुरी आहे, चवीला खूप छान लागतात। यामध्ये आपण तिखट घातलेलं आहे आणि बाकीचे साहित्य सुद्धा घातलं, त्यामुळे ह्या पुऱ्या अशाच खाल्ल्या तरी खूप छान लागतात। तुम्ही चहासोबत सुद्धा खाऊ शकता, अशा सुद्धा गरमागरम खाऊ शकता। तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी करून बघा। आषाढ सुरू होतात, तळणीच्या पदार्थाला सुरुवात झालीच पाहिजे। तर याआधी खूप सारे तळणीचे पदार्थ मी केलेले आहे, ती चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा। तिथे तुम्हाला तळणीचे सगळे पदार्थ शिकायला मिळतील। तर मस्त हे खुसखुशीत कुरकुरीत खमंग अशा पुऱ्या आहे। तुम्ही एकदा बनवून बघा, तुम्हाला रेसिपी खूप आवडणार आहे। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ती। आणि आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही। आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान असे चमचमीत आणि चटकदार पदार्थ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळते। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।